नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते आणि माझ्या सोबत आहेत मी श्रुती राहुल। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची घडामोड आहे। आरोपी वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। बीड हत्या खंडणी प्रकरणात इतर आरोपींसह कराडवरही मोक्का लागलेला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराडच्या ताब्यासाठी एसआयटीला आता परवानगी मिळाली। कराडला हत्येच्या गुन्ह्यात उद्या केज कोर्टात हजर करण्यात येईल। संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी मागणी होती कराडवर मकोका लावण्याची, ती आता पूर्ण झालेली आहे। कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा उद्या कोर्टात हजर करणार। आरोपी वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल। बीड हत्या खंडणी प्रकरणात इतर आरोपींसह कराडवर देखील मकोका। संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराडच्या ताब्यासाठी एसआयटीला परवानगी। कराडला हत्येच्या गुन्ह्यामध्ये उद्या केस कोर्टामध्ये हजर करणार। जेलमध्ये प्रोडक्शन वॉरंट दाखवून एसआयटी कराडचा ताबा घेणार। हत्येच्या गुन्ह्यामध्ये उद्या वाल्मिक कराडला कोर्टामध्ये हजर करणार। वाल्मिक कराडवर मकोका लावून हत्येच्या गुन्ह्यात एसआयटीनं कोर्टाकडे कोठडी मागितली। हत्येचा कट रचल्याचा कराडवर आरोप, एसआयटीचा कोर्टाकडे अर्ज। खंडणी प्रकरणात जेल कोठडी झाल्यानंतर एसआयटीनं मकोका कोर्टात धाव घेतली। मकोका कोर्टात एसआयटीनं हत्या प्रकरणात कराडच्या कोठडीसाठी अर्ज केला।